कसे आहात बालमित्रांनो? तुम्ही महाराणा प्रतापचं नाव ऐकलंय, त्याच्या चेतक घोड्याचं नाव ऐकलंय. हे कुठले राजे होते? चित्तोडचे. हे प्रांत राजस्थानमध्ये आहे. आणि इथे फक्त महाराणा प्रतापच नाही, तर अनेक अनेक पराक्रमी राजे होऊन गेलेत. त्यांच्या सगळ्यांच्या गोष्टी मी एक एक करून तुम्हाला सांगेन. पण पराक्रमी फक्त राजेच नव्हते, तर त्यांना प्रेरणा देणाऱ्या त्यांच्या राण्या पण होत्या, राजकुमाऱ्या पण होत्या. अशाच एका सरदार कन्या, जिचं नाव विद्युतलता, तिची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. तिचं लग्न ठरलं. मुलगा होता समरसिंग, जो एक राजपूत सरदार होता. लग्नाची तयारी होत होती. त्याच वेळेला अलाउद्दीनने चित्तोडवर आक्रमण केलं. आता याला पण आदेश मिळाला समरसिंगला की आपल्या देशाच्या रक्षणाहेतू तू युद्धावर जा. युद्धावर जायच्या आधी एक दिवस तो रात्री आपल्या जिच्याशी लग्न होणार आहे नियोजित वधू तिला भेटायला आला. तिने बोलवलं एकांतात आणि म्हणाला, मी तुझ्या विना जिवंत नाही राहू शकत. मला युद्धात जायची इच्छा नाही. युद्धात तलवार, एकमेकाची कापाकापी, खडखड आवाज, हत्तींचं चिंगाट, हे सगळं ऐकायचं नाही आहे. तर मला आता तुझ्या पायांच्या घुंगरूची रुंझून ऐकायची आहे. मी काय म्हटलं माहिती आहे? ती लगेच उठून उभी राहिली. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. मला तुझ्यासारख्या कायर माणसाशी, घाबरणाऱ्या माणसाशी, देशाप्रती इमान न राखणाऱ्या माणसाशी लग्न नाही करायचं. त्याला हा आपला खूप अपमान वाटला. या अपमानाच्या आगीत तो हेही विसरून गेला आपण काय करतो आहे. आणि तो सरळ शत्रूशी जाऊन मिळाला, अलाउद्दीनच्या सेनेशी जाऊन मिळाला. आणि त्यांच्या मदतीने तो पुन्हा विद्युतलतेला प्राप्त करून घेण्यासाठी आला. आणि जसाच तो तिच्या राजमहालात गेला आणि हात धरून तिला ओढून न्यायला लागला, तिने लगेच आपली तलवार काढली आणि स्वतःच्याच छातीत खुपसली. किती देशाभिमान! एका देशद्रोहीला मी आपल्या अंगाला हातही लावू देणार नाही, यासाठी तिने आपले प्राण दिले. असंच झाशी की राणी लक्ष्मीबाईंनीही केलं होतं. ती पण गोष्ट तुम्हाला माहिती असेल. जेव्हा ती इंग्रजांशी लढत होती, इंग्रजांनी तिला चारीकडनं घेरून घेतलं आणि तिला वाटलं की आता आपण काही नाही करू शकत, आता आपण बंदीच होणार. तर इंग्रजांच्या हाती, देशद्रोही लोकांच्या, देशावर आक्रमण करणाऱ्यांच्या हाती लागून मला देशद्रोही बनायचं नाही, म्हणून तिने स्वतःला संपवून टाकलं. पन्नाधायची गोष्ट पण मी तुम्हाला सांगितली आहे. तिने तर आपल्या देशाच्या रक्षणासाठी, आपल्या राजाला वाचवण्यासाठी स्वतःच्या मुलाचं बलिदान दिलं होतं. जेव्हा शत्रू तिथल्या राजाला मारायला आले, तेव्हा तिने राजाच्या जागेवर आपल्या मुलाला ठेवून दिलं होतं. अशा अनेक बलिदानाच्या गोष्टी फक्त राजस्थानमध्ये नाही तर महाराष्ट्र, बिहार, बंगाल, सगळ्या प्रांतात ऐकायला मिळतील. बालमित्रांनो, आपणही अनेक छोट्या छोट्या गोष्टीपासून असं वागू शकतो की ज्याने आपल्या देशाचा सन्मान वाढेल. अनेक विदेशी पर्यटक आपल्या देशात येतात. त्यांच्यासमोर आपला देश स्वच्छ सुंदर दिसला पाहिजे, म्हणून कुठेही घाण करायची नाही. आणि जे करतात वाटेल तसं थुंकतात, रस्त्यावर कचरा फेकतात, या लोकांना त्यापासून परावृत्त करायचं काम करायचं. एवढं तर आपण करू शकतो ना. अगदी हातात तलवार घेऊन युद्धालाच उभं राहिलं पाहिजे, शत्रू सैनिकांबरोबर लढाई करायला बॉर्डरवरच जायला पाहिजे असं नाही आहे. अशी अनेक कामे आहेत. चांगलं वागणं, लोकांना एकसूत्रात बांधून ठेवणं, जातीपातीचा भेदभाव न करणं, श्रीमंत गरीब सर्वांना एकसारखं आपलं मित्र मानणं,
या सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला एक देशकार्य म्हणूनच करता येईल. मग इतकं करणार ना बालमित्रांनो? चला तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गोष्टीसोबत. तोपर्यंत बाय.